पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण 12 टेन्स शिकलोय. आजच्या लेक्चरमध्ये आपण समजून घेणार आहोत प्रोनाउन नाउनचा ऑक्झिलरी वर्बासोबतचा संबंध. बघा, सर्वप्रथम आपण बघूया सिंपल टेन्स. आपण पाहिलोय पाठीमागचं लेक्चर. जर तुम्ही पाहिले नसाल ज्या विद्यार्थ्यांनी, त्या विद्यार्थ्यांनी टेन्सचा लेक्चर आपला पाहावा, जेणेकरून तुमचा हा लेक्चर आणखीन क्लिअर आणि स्पष्ट होईल. सिंपल टेन्सलाच मराठीतून आपण म्हणतोय साधा काळ. साधा काळाचे बेसिकली 3 प्रकार पडतात. पहिला प्रकार आहे प्रेझेंट. पहिला प्रकार आहे प्रेझेंट, याला म्हणू आपण वर्तमान. आणि या वर्तमान टेन्स मध्ये आपण वापरतो बेसिकली डू ऑब्लिक डज. आता बऱ्याच वेळेस आपण कन्फ्युज असतो की डू आणि डजचा उपयोग वापर कशा प्रकारे करायचा ते. बघा, जेव्हा वाक्यामध्ये आय असेल, वी असेल, यू असेल, दे असेल आणि प्लुरल नाउन असेल, प्लुरल नाउन असेल, यासोबत प्रिय विद्यार्थी मित्रांनो आपण डू वापरतो. आणि ही, शी, इट आणि सिंगुलर नाउन असेल, सिंगुलर नाउन असेल, यासोबत आपण वापरतोय डज. इज इट ओके? नाउ सी, प्रेझेंट झाल्याच्या नंतर आहे पास्ट. पास्ट म्हणजे भूतकाळ, पास्ट टेन्स म्हणजे भूतकाळ. आता पास्ट टेन्स मध्ये बेसिकली जेव्हा आपण क्वेश्चनिंग करतोय, यामध्ये जे आहे ते असतं डीड. आणि हे डीड आपण सगळ्या प्रोनाउन सोबत वापरतोय, जसं की आय, वी, यू, दे, ही, शी, इट, सिंगुलर and plural noun. We use did for it. आणि फ्युचर मध्ये फ्युचर, शॉल ऑब्लिक विल. आणि शॉल विल चा वापर कशा प्रकारे करायचा? सो व्हेरी सिंपल. आय आणि वी सोबत आपण वापरतोय शॉल, आणि बाकी ही, शी, इट, यू, दे, सिंगुलर अँड प्लुरल नाउन. वी यूज हिअर विल. इज इट ओके टू ऑल? ठीक आहे. सिंपल टेन्स म्हणजे सिंपल टेन्सचे 3 प्रकार बेसिकली आपण पाहिलोय. सिंपल प्रेझेंट टेन्स, डू, डज. जेव्हा आपल्याला क्वेश्चनिंग करायचं आहे किंवा याचं निगेटिव्ह करायचं आहे, जेव्हा डू आणि डजचा बेसिकली उपयोग कुठं करायचा आहे आपण कन्फ्युज असतो. आता कन्फ्युजन राहण्याचं अजिबात कारण नाहीये. व्हेरी सिंपल पद्धतीने तुम्हाला समजलंय की सिंपल प्रेझेंट टेन्स मध्ये डू डज जेव्हा येतं आणि डू डज सोबत नेमकं वापरायचं काय, बरेच वेळेस आपण कन्फ्युज राहतो. तर बघा, आय, वी, यू, दे आणि प्लुरल नाउन, ही, सी, इट आणि सिंगुलर नाउन सोबत आपण डज वापरतोय. सिंपल पास्ट टेन्स मध्ये बेसिकली डीड असतो. डीड हे सगळ्यासोबत वापरतोय आपण. आणि सिंपल फ्युचर टेन्स मध्ये शॉल ऑब्लिक विल असतात. शॉल, विल. आता बघा, बेसिकली आता विलचाच वापर केला जातोय, बट बऱ्याच वेळेस क्वेश्चन विचारला जातोय आपल्याला, मग लक्षामध्ये असू द्या, आय आणि वी सोबत आपण शॉल घेतो आणि बाकी सगळ्यासोबत आपण काय घेतोय? विल घेतोय. कंटिन्युअस. कंटिन्युअस म्हणजे चालू. कंटिन्युअसचा पहिला प्रकार प्रेझेंट. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स म्हणजेच चालू वर्तमान काळ. प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स मध्ये माय डिअर स्टुडंट आपण पाहिलंय, आपल्याला माहित आहे की यामध्ये आपण वापरतोय आय एम, इज, आर. आणि आय एम, इज, आर चा वापर कुठे करायचा आहे? व्हेरी सिंपल, नॉट मोर डिफिकल्ट डिअर स्टुडंट. सी हिअर, आय सोबत वापरतो आय एम, he, she, it, and there is a singular noun. We use is and we, you, they, and plural noun. We use here
आर. त्याच्यानंतर आहे नेक्स्ट टेन्स ज्याचं नाव आहे पास्ट. पास्ट टेन्स म्हणजेच भूतकाळ. पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ आणि यामध्ये असतात वॉज ऑब्लिक वर आणि वॉज वर सोबत काय वापरणार डिअर स्टुडंट. सो हिअर आय ही सी it and singular noun we use here was I, we, you, they and plural noun use here were. Is it okay to all? And last one is future. Future continuous tense म्हणजे चालू होतो. See me? Yes, correct. Shall be and will be. So, आपण जसं सिंपलचं पाहिलंय as it is, I, we सोबत वापरणार shall be आणि बाकी सगळ्या सोबत he, she, it, you, they, singular and प्लुरल नाउन जर असेल यासोबत आपण वापरणार विल बी. बघा डिअर स्टुडंट, पाठीमागच्या व्हिडिओमध्ये आपण पाहिलेलं आहे 12 टेन्स आणि 12 टेन्स सोबत फाइंड कसं करायचं टेन्स हे शिकलोय. आजच्या लेक्चरमध्ये आपण शिकतोय की ऑक्झिलरी वर्ब कशा प्रकारे वापर करायचा. जे हेल्पिंग वर्ब्स आहेत हेल्पिंग वर्बाचा उपयोग नाउन सोबत आणि प्रोनाउन सोबत कशा प्रकारे करायचं हे आजच्या लेक्चरमध्ये आपण बघतोय. आणि हा लेक्चर तुम्हाला आवडत असेल आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका डिअर स्टुडंट्स. सो बघा व्हेरी सिंपल. कंटिन्युअस म्हणजे चालू प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स चालू वर्तमान काळ, पास्ट कंटिन्युअस टेन्स चालू भूतकाळ आणि फ्युचर कंटिन्युअस टेन्स चालू भविष्य काळ. आणि ओळखणार कसं. आम्ही जार प्लस VING प्रेझेंट कंटिन्युअस टेन्स, वॉज वर प्लस VING पास्ट कंटिन्युअस टेन्स आणि shall be and will be and VING there is a future continuous tense. Is it okay to all? Yes, let's go ahead. There is a now perfect. And what is mean of the perfect? There is a purna. What? There is a purna. Perfect, that means a purna. What purna? There is a present. What is a present? Present perfect tense म्हणजेच पूर्ण वर्तमान काळ. How would you find? We all know that we use here have and has. Yes, and we 3 वर्बचा तिसरा फॉर्म काय वापरणार तर बघा I, we, you, they and plural noun we use for have. He, she, it and singular noun we use here has. Very simple. Simple. See, and we can find that there is a have, has and V3. There is a present perfect tense and ahead. What is next? Past. Past perfect tense म्हणजेच पूर्ण भूतकाळ. आणि how to find? There is a had. Had का मतलब had होता. Had and V3 we easily find that tense is a past perfect tense and there is a single had we use I, we, you, they, he, she, it, singular noun and plural noun we use for had. And last one is future. That means bhavishya kala. Which bhavishya kala? Future perfect tense पूर्ण भविष्य काळ. आणि पूर्ण भविष्य काळ we find dear student there is a will have and shall have as we have used. It's okay, you're getting my dear student, not more difficult, it's very easy dear student. See, present perfect tense we are finding there is a have, has and V3 have has uses I, we, you, they and plural noun there is a have. He, she, it singular noun we use has. There is a alone had we use for all and there is a will have and shall have. We find that this is a future perfect tense. And what we use, we know that we are very brilliant student. We have learned now what we have learned. I and we use here
will have. I'm sorry, I got a mistake here. I'm sorry, dear student. I'm sorry, I have mistake. I'm going to be clean here. And you know that there is a what shall have. And he, she, it, you, they, singular noun and plural noun we use what? Will have. Okay, it's very easy. My dear students, see here. See what present perfect tense have has, past perfect tense had, and future perfect tense will have and shall have. We find, suppose we have to find the tense, we can find have has, had, and will have. There is a V3. We can use, you can usually say that this is a present perfect tense. Yes, this is a confirmed present perfect tense. This is a past perfect tense, and there is a, suppose to you are saying will have, shall have, and V3. This is a what? Future perfect tense. Is it okay to all my dear students? Let's move ahead. Now, this is a perfect continuous. Perfect continuous, that means चालू present, and we use present perfect continuous tense चालू पूर्ण वर्तमान काळ. And we use here what have been and has been ing verb 4, and easily you know that how to use, where to use have. There is a I, we, you, they, and plural noun, dear student, and we use here have been. There is a has, he, she, it, and singular noun we use what? Has been. Yeah, good. Now past. What past? Past perfect continuous tense चालू पूर्ण भूतकाळ. We use what? We use. I think we use here had been and ing. That means a four form of the verb. Dear students, see here. We use for had been, I had been, we had been, you had been, they had been, yeah, he had been, she had been, it had been, singular, and wrong, something wrong here. Yes, plural, right, not wrong. Plural, then we use had been. And next, dear student, future. What is a future? Future perfect continuous tense चालू पूर्ण भविष्यकाळ. And what we use for the चालू पूर्ण भविष्यकाळ? Yeah, dear student, yes, you are very correct, my dear student. Have, what shall have been, will have been, and we all know that shall have been we use for we no mistake right now, shall have been, and he, she, it, you, they, singular noun and plural noun. Let's see, dear student, we use what will have been. Dear student, आपल्याला समजलंय काय समजलंय? प्रेझेंट परफेक्ट टेन्स हाऊ टू फाइंड have been, has been, V3. Past perfect continuous tense had been, future perfect continuous tense shall have been, will have been, and have been, has been चा वापर कुठे करायचा आहे, had been कुठे वापर करायचा आहे, कोणता प्रोनाउन कोणतं नाउन घ्यायचं आहे, आणि shall have been, will have been सोबत काय वापरायचं आहे आपल्याला समजलेलं आहे. मी आशा करतोय आजचा लेक्चर तुम्ही एन्जॉय केलाय, आणि रिअली मी सुद्धा खूप एन्जॉय केलोय. मी आशा करतोय आपण सगळे लोक एन्जॉय करतोय. आपल्याला जे काही इंग्रजीच्या अडचणी आहेत फार लवकर आता आपण मॅजिक सारखे कमी करून टाकणार आहोत तुमचे जे. थँक्यू.